बादल सर आम्ही नाही घाबरत कुणाला, पोलिसाला लढलो का नाही. लगेच मेडिकल करायचे, मेडिकल करा. एक गोठा आहे, त्या गोठ्याच्या इथं त्या आमच्या बांधवांना हाके दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसल्या. ते बॉटल तिथं घेऊन आले. त्यांच्यानंतर सोबत जो बॉडीगार्ड असतो तो तिथून निघून गेला आणि ते तिथं दारू पित होते. त्यामुळे आमच्या 2-3 बांधवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे, हे हाके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत. तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हाके साहेब 2 व्हीलरवरनं खाली येत होते. तर खाली आल्यानंतर त्यांना आम्ही 2 मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचंय. तर ते गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका. त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले. त्यांचे काही बांधव तिथं आले. अक्षरशः ते हातात काठ्या घेऊन आले. त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, सगळी रेकॉर्डिंग आहे. काठ्या घेऊन आल्यानंतर त्यांनी काही बांधवांना आमचा जो मते आहे सुधीर मते व काही पायगुडे वगैरे असेल यांना धमक्या दिल्या की तुम्हाला मारून टाकेल 2 महिन्यात. हाके आत आहेत. हाकेंची आता आम्ही सगळ्यांनी पोलिसांना आम्ही आता सांगितलेलं आहे की हाकेंची पहिली मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे. ते दारू पिलेत का नाही हे त्यातलं सिद्ध झालं पाहिजे. आणि कारण छत्रपती संभाजी राजांवर त्यांनी जे अवाच्य भाषेत 4-5 दिवसापूर्वी बोललेत किंवा जरांगे पाटलांबद्दल बोलले असतील की ते कुठल्या परिस्थितीत असतात, नंतर विशालगडावर कशाला ते झक मारायला गेलते, चपटी वगैरे हे प्रश्न जर ते वापरत असतील तर मग आता त्यांनी काय केलंय हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हाके साहेब भेटले, आम्हाला ते भेटले त्यावेळेस ते इतक्या अवस्थेत होते की ते उभं राहायच्या अवस्थेत नव्हते. आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, उभं राहता येत नव्हतं त्यांना. पोलिसांनी त्यांना गाडीत घेऊन आले. गोकुळनगर असा प्रकार झाला की आमचे बीडचे काही बांधव या ठिकाणी भाड्याने राहतात, रिक्षा चालक आहेत ते मते म्हणून, त्यांनी मते आणि भोसले म्हणून त्यांनी त्यांना दारूच्या बॉटल घेऊन जाताना पाहिलं. त्यांनी दारूच्या बॉटल घेऊन गेल्यावर डोंगरावर जिथं कोणाला कळणार नाही, एक खूप शांत जागा आहे, गोठा एक, त्या गोठ्यात ते दारू प्यायला बसले. त्यांनी दारू तिथं पिल्यानंतर त्यांच्या जेव्हा दारू घेऊन गेले त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड निघून गेला. आता तोंडाचा वास येतोय तुम्हाला? हो, 100% मागणी काय आहे? मेडिकल व्हावी. कारण त्यांनी 4-5 दिवसापासून बरं, विषय असा होता की हाके साहेब दारू पिलेत आणि एका समाजाचं नेतृत्व करतात समीर पायगुडे. तर हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत. आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आमच्या जरांगे पाटलांवरती. काय झालं ते दारू पिऊन आले. आता तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी आहे की ते जर एवढे मोठे आपल्याला तत्वज्ञानी समजतात, ठीक आहे, आणि एखाद्या समाजाचं नेतृत्व करतात, तर दारू पिणारा माणूस कितपत समाजाचं नेतृत्व करायला सक्षम आहे हे समाजाला कळलं पाहिजे.